दुकानदार लोक गंडीची जी मागला माल जो असतो का राहिलेला ते साल बदली तिथे करतेच आणि तिथे शेतकऱ्याची माती घालते. हे खरंय खरंय दुकानदार गंडीत. हे गाईज मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. योगेश जाधव मग उर्फ गोटे दाजी आले तिकून रोप टाकायला आले वाटतंय. रोप टाकायचे गुरुदाजी. तुम्ही 2 शब्द बोला आधी. बोला की काय नाही फोन बोलायचं. लावला त्यांनी. कसं आलो चिखला तर काय बाला आलो मी. अरे आता काय मला रोप टाकायचंय बळच म्हणायचं का मला टाकायचं नाही तर. मला रोपच टाकायचं नाही तर कसं काय बळच सांगू नाही, खोटं यांच्याकडून बोलत नाही बोलूनच घ्यायचंय. आपण खरं बोलू खोटं आपल्याला मी आवडत रोपाची पिशी घेऊन जातो. नाही. ऐक बघा नाही टाकायचं म्हणतात ना, रोपच घेऊन जातो. कैसे लोक रहते. तर बा आपला आवत आलेलं आहे बा, पाळी घालायली आहे कापसाच्या वावरात. पण त्याच्यापेक्षा आपल्याला गुरुदाजीच मोठे टॉपिक भेटले पाळी घालायचे तर कावा दाखित हाजीमतीच करणार आहेत आज तुम्ही पाळी घालतात तर दाखायची. जस का लोकांना माहितीच नाही कापसाच्या पाळ्या काही दाखवतो आपला निघता. आता काय करू, काय दुसरं दाखायलाच नाही. आता तुम्ही एवढं मोठं टॉपिक भेटल्यावर राम बंधू हिंग युक्त पापड मसाला. अरे कहना क्या चाहते हो. बघा आलेले आहेत बैल आता का पाळी घालायला. अरे लोक काय हजामती करतात का तुम्ही लईच पाळी घालतात तर चपलाचा पुढे फोटो काढतोय. चप्पल तुम्हाला काढलं मी दाखील तुम्ही जे काम करतात ते बरंच बरं का. मी सांगायचं मग तुम्हाला सांग म्हणत असलं यांना सांगा म्हणा की काय काम करायला आला तेच म्हणत नाही तर बाकी दुसऱ्याला बोलत बसतील काही बी असं तिथं वरून बोला मग. काय बोलायचं काय आमच्या कापूस याला पाळी घालायची अरे आमचं इथं काम करतो. तुम्ही रोपाबद्दल बोला ना. तुम्ही रोप टाकायला आला ते बघा. तू सांगू इथं रोप टाकायचं मग पिशी कोण घेईन. राहू दे. इथं रोप टाकायचंय तिला रोप कोण टाकायचं. काहीतरी वेगळं दाखवलं लागलं. इथं रोप टाकायचंय सांगा ह्याच्यामध्ये रोप येईन कसं इसकी गॅरंटी मैं दे सकता. रोपाला रान टाकेन सगळं. काय बोलतात तुम्ही नेमकं. बोलतात काय रोप इथं टाकायचंय ना. त्यांना काय कळत नाही. वावर काय बघा. हा, मी याच्यातच टाकणार आहे आपलं कामच सोयीचं असतं तेवढं. मग तुम्ही जा म्हणजे खोटं बोलले तरी बा हे गुरुदाईचं वावर याच्यात त्यांना रोप टाकायचंय. इकडलं बी जाते तिकडलं बी जाते. हे आपला उडीद हे आपला उडीद आहे. हे सगळंच गुरुदाईचं तुम्हाला एवढं आपलं आहे. दिसतंय. हे आपला खाली कापूस आहे. हं, हे की आपल्या वावरात पाळी घालतात उभा राहून हा. म्हातारे पहिले झाले ते पाळी घालतात त्यांच्या वाकंडी उभा राहून हं. आणि इकडे आता हे वावर तिकडं. कोणाचं आहे. हे बाजी राहणार नाहीत आमचे. हे 200 आपल्याचं पुत्र हं. ते आहे वावर. याच्यात टाकायचे रोप 5 किलो. 5 किलो एवढ्यात 5 किलो बसन का. बसविणार मी बसन का नाही बसविणार काय बी करता तुम्ही काय बी करू शकता. काही करू शकतो. आता बा चांगलं टॉपिक भेटलेत गुरुदाजी. टॉपिक आपलं टॉपिकचा अर्थ काय सांगा. मैं नहीं बताऊंगा. कुस्साळ काय बोलते ना काय नाही बा. इथं पाईपलाईन खाली ते केलेलं आहे सारे टाकून ट्रॅक्टरने रानवडीला आहे गुरुदाजीनी. तुला वाटत नाही याच्यापेक्षा हाताने सारे टाकणे चांगले सारे पडते तिने मग याच्यात वर मेच किती गुतत येतं केवढं जागा. कशात आणि त्याच्यात नाही गुतत का गुतत पण लय मोठे. लय मोठे पण ती रान किती भारी बरं वडा जाऊ लागत द्या नाही. मग. गुरुदाईचं काम नाहीत करणार मग त्यांनी ट्रॅक्टर करून काम करून घेते तर माणसं रोप नाही जात टाकायचं माणसं नाही तर. हा? बोला ना तुम्ही ते थोडं. बघा, त्या लाकडाचं पोस्टमार्टम केलंय. लाकडाचं बाई द पाळी चालू आहे. ह्या लाकडाचं पोस्टमार्टम ते लाकडाचं पैसे वाटत. कुणी आणलं होते आणि हे गुरुदाजी काय म्हणते बोलावर थोडस चांगला ब्लॉग बना बरं. अरे बळ तू बोलायला येतो माणसाला तुझा बोला block तुम्ही चालण्यासाठी. काहीतरी. कशाला तू त्रास देतो आम्हाला तुमचं काम करू लागत नाही मी. काय काम केलं तू तुला पाळी घालेली म्हणलं तू आला नाही कवा 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 तिकडे दिसत जातो डोंगरावर ते भले एवढा कोणत्या राजा महाराजाच्या काळातली दगड तुझी ती आता व्हिडिओ काढला राजा महाराजाच्या काळातली तुझी ती दगड फोटो काढू तू आणि टाकतो इकडे अपलोड करतो. बा नाना आलेले रोप टाकायला आता गुरुदाची इथं. गाडी खाजती ओके बघा यांचं रोप आहे आणि 2 वावरात रोप टाकायचे. गाडी खाजती गुरुदाची दाढी खाजती का. भाई यहाँ पे क्या हो रहा है. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई. नाना तुमचा अनुभव सांगा बरं किती दिवसापासून टाकतात रोप तुम्ही.
याचा हिरो चालायचा याला सांगा बरं का सांगा. अरे मग आयुष्य गेले तर केस पिकले ना पार आता हा? मला काय विचारपूस विचारवलं येतात तर रफ टाकायला गेले. व्हिडिओ चालायचा आणि लोकांना बघते, बोला बोला आता गुडदाजीचं रफ बोला तुम्ही काहीतरी. हे काय त्याचं रोप हे काय या वारात रोप टाकायचं खालचं हे काय होतं काय मी बोलत होते तुम्हाला सांग ना. उल्लू बनित होतं. वावर दाखव ना हे काय वारात रोप टाकायचं खाली हा. त्यांना कळत नाही का आता हे नीट करून टाकी ते एवढी बी नाकली लोक तर भाव खेत वावर त्यांच्यात रोप टाकायची त्यांना मोगाचं दाखवलं ते बी वावर त्याच्यात बी टाकायची रोप. अच्छा ठीक है. बा आता रोपचं बी काढतेत वर बी वर काढतेत. कोणचं बी गुडदाजी कोणचं बी आहे? थांब ना बरं का पंचगंगा बी आहे. याच्यात आहे ना थांब ना सुने किती वाटायची ती किती पुढे आणले तो त्यांनी लयच पैसे आदमी. पंचगंगा बघा आता नानाने रोप टाकताना दाखतो पण या काळ्या वावरात दिसत की नाही काय माहित. तुमचं रोप टाकायला दाखायचंय नाना ते दाखायचंय ना. पातळ टाकायची का? बरं का आपल्याला याच्यात आहे ना 3.5 पुढे टाकायची ती काय जी पडते ती पडते नाही नाही पलीकडे टाकायची मी बी टाकू लागतो ना थोडं. मग ते पड पंचगंगा बी केवढ्याला बसलं थोडं 1200 रुपये 800 रुपये 800 सुचते वरती आणि ते पुढ्यावर दाखिला तसाच कांदा येईन का नाही आल्यावर? त्याच्यापेक्षा भारी पैसे मग मागायचे हा, कुठून आणलंय तुम्ही? कोणत्या दुकाने पैसे मागत देत? हे बघा आता बी टाकायला चालू झालंय. गाठण नाही पातळ नाही याच्यात आहे ना बी टाकायला सुरुवात केलेली आहे. 3.5 पुढे टाकायची त्याच्यात ओके बघा बी पातळ टाकायचं एवढं पातळ बघा असं बी पडत आहे. पातळ धरायची पाय याच्यापेक्षा किती पातळ टाकतो आता काय या गुरदायचं ऐकू नका. उगतानी का का बरं का याच्यात आहे ना आमचं पत्ताळ उगलंय. हे नवीन याच्यात बी आहे. याच्यात आहे ना एका याच्यात ते 3 वाफे पुढे टाकायचं आपल्याला बघा मग कसं टाकायची लांब लांब वाटते बा गुरदाजी लगेच माग कालायला लागले तर लय पातळ जर झालं का नाही नाही दाटी लई दाठी पातळ धरा 3 वाफ्यात एक पुढे टाका मग बाकच टाका तुम्हाला गुरदाजी कालायला लागले तर आणि त्यांच्या असं कोणी कालिलं होतं वय. नाही नाही बघू ते. ओ ओ गुरदाजी तुमच्या तसं कोणी कालिलं होतं वय. तुम्ही वारंब्या ओढून घेतात. ओ बघा ती कशी काली देत नाना. आपण ते असं माग पुढं कालावं लागत. पुढं बाय रोप टाकत चाललं माग लगेच कालाचं चालू आहे. तुमची मोठी चालत नाही नाही बा असं बी टाकी देत हा हात दिसाना. बाजूला होय ना सोन्या रोप टाकताना दाखवतोय तुम्हाला. लय पातळ पडत ओके बघा असं रोप पडत आहे. हा ही एवढी हेच माप. उगन ती नाही नाही हेच माप धरा ते म्हणजे एकदम ते शिप कांदा होऊन झालं ती नाही झालं लय दाट नाही होती तुमची बरोबर टाका रोप टाकायचं शिप कांदा टाकाच टाका वास का आता याच्यापेक्षा काय नाही सांगत होय. नाही नाही कसं आहे, जर याचे कसे असते काही काही जुन्या पुढे असते बरं नाही नाही दुकानदार नवीन लोकं येतो हे बी अरे काहीच सांगू नको दुकानदार लोकांनी दुकानदार लोक गंडीचे जे मागला माल जो असतो का राहिलेला ते साल बदली तिथे करतेच आणि देखील शेतकऱ्याच्या मातीच काढते हे खरंय खरे दुकानदार गंडीत. खूप जाऊ ना थोडं राहून दे ना किती बरं, बरं, दाट टाकू. उगणार आहे काय दोन दाट नाही टाक. डबल टाकलेलं आहे आमचे केस उगले पाहिले का तुझं किती दाट उगले बघा एक वाफा झालेला आहे आता टाकून आणि तेवढं भरलं होतं तुम्हाला दाखवलं होतं. आता तेवढं संपलेलं आहे थोडं. तर बहुतेक पुढ्यात किती वाफे टाकून होते. एक टाकू वाफा झाला किंवा कडीचा टाकून अजून 2 होते का एकच होतोय टाकून तेवढ्या का पुढ्यात. नाही आता हे वाडा चालू केलाय. त्याला काय कळतं आडाम बिडा काही सांगू द्या मला. काय म्हणले? त्याला काय बुसका कळतं आडाम बिडा तिथून पाणी जाणार नाही. चला तर बा दुसरा पुढा चाललाय पंचगंगाचा टाकायचंय बघा आता. ओके बा पुढा फळात हे कडीचा आणि ते पलीकडचा आडा आणि तो ठेव आलाय दुसरा. एवढ्याचे त्याची एक संपत आलाय. तिथं राहिलंय थोडी 2-3 मुठी. होय गुरुदाजी एका पुढा किती अर्धा किलोचा आहे का 1 किलोचा आहे? हा 1.5 किलोचा आहे पुढा नाना की हो? अर्धा किलोचा आहे काय गुरुदाजी मला खोटे बोलत येत. फोडायला लागले दुसरा पुढा. हा फोडीला संपलं. मग याला काय साधायचं लय लांब लांब वाफी आता हे 3-3 वाफी झाले मग समाज माझे 2च होते वाफे उभे.
ते एवढा नाही घालायचा. किती पुढे आणलेली 3 किलो आहे ना, 6 पुढे असते. हे बा 2 पुढे संपले तर आता चाललाय तिसरा पुडा पंचगंगाचा. आणि 3.5 वाफ्यातच बघा तिसरा पुडा लागलेला आहे. अजून किती वाफे येतं आणि किती लागत आहे बा, अजून नाही म्हणलं तरी शिव धाडता 4 लागत आहे ना अजून बा. आता तिसरा पुडा किंवा फुल भरून टाकलेलं आहे डबकं. नाही, बांबू आणि हे तिसरा पुडा खाली. चला तर बा आम्हाला नुसतं पुढे व्हायलाच ठेवलंय. आता चौथा पुडा चाललाय. ओके बघा चाललाय चौथा पुडा पंचगंगाचा. तर बघा 5वा पुडा चाललाय आता पंचगंगाचा. तो लाल आता पुढे आलेत बघा, हिरे संपलेत आता. आणि एवढे राहिले तर वाफे अजून राहिले तर 3.5 वाफे टाकायचे. नाही, एवढं रानात तिथं टाकले की पहा नानाचं रोप टाकायला ना यांचं चाललंय. एवढं रोप कसं काय पडतंय गुडदाईचं. आणि हे म्हणतात पाताळ होणार आहे आणि गुडदाजी म्हणतात दाट होणार आहे. एवढं कसं काय बी पडलं एवढ्या वावरात. हे दोघांचंच काय चाललंय काय ना. तर बा ओके बी अजून दाखल नाही पंचगंगाचं. ओके बी एक पुडा आहे एवढा, 6वा पुडा बी चाललाय आता शेवटचा. तर बघा सगळी पाळी झाली होऊन आपली तिकडं तेवढं रोप टाकूच तर झालेली पाळी. आणि ते बघा तिकडे 6 वाफे सगळे लागले. ती 6 पुढे सगळे लागलेले तेवढ्या गुडदाच्या वावराला. झालंय टाकून ती एक वाफा राहिला. मी चाललोय आता घरी. तर असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटू उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.